सोलो सकट फिल्डिंग वाले जिंकून सामना 6 षटकांचा राहील. 2 षटक पॉवर प्ले असतील. जे कोणी भिंतीच्या वरती बसले आहेत त्यांनी थोडे सहकार्य करायचे. जरा एक तर जाळीच्या बाहेर थांबा किंवा समोर पवलियनमध्ये येऊन बसा. बेंचवर बसलेले सर्व आमचे मित्रवर्ग त्यांना देखील विनंती आहे सहकार्य करा. क्रिकेट प्रेमी आपणच आहात. समोर पवलियनमध्ये बसा. आपल्यासाठी एकदम स्वच्छ करून ठेवलं आहे. भूषण खांडगे यूट्यूबलाही सामने चालू आहेत त्यात देखील तुम्ही दिसत आहात. सामना चालू. ट्राय करा तो प्रशांत शुक्ला. सुंदर अशी गोलंदाजी. डॉट स्वरूपाचा चेंडू. उत्कृष्टाचा मारला फटका प्रशांत शुक्ला यांच्या फलंदाजीतून खणखणीत चौकार. या टुर्नामेंटला लाभलेले अतिशय उत्कृष्ट असे पंच विकासदादा पावरे सर खूप मोठ्या अनुभवातून पंचगिरी या ठिकाणी सादर करत आहोत. एक मिनिट सर. येस सर. फलंदाजी मागवा आहे तो प्रशांत शुक्ला. पाहूया आपल्या संघासाठी. एक नावाजलं असं नाव प्रशांत शुक्ला. हा देखील उत्कृष्ट अशी गोलंदाजी गणेश यांच्या द्वारे आपल्या संघासाठी. वाईड स्वरूपाचा चेंडू. अतिरिक्त धाव संख्येत भर. उलट स्वरूपाचा चेंडू मात्र टोलावेला आहे आणि तो खणखणीत देखील चौकार. प्रशांत शुक्ला यांच्या फलंदाजीतून उत्कृष्टाची फलंदाजी. उत्कृष्ट अजून पुन्हा एकदा मारलेला फटका. हा देखील चौकाराच्या स्वरूपात आपल्या संघासाठी प्रशांत शुक्ला यांच्या फलंदाजीतून. पॉवर प्ले षटकाचा पुरेपूर फायदा प्रशांत शुक्ला या फलंदाजाकडून.
एका षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 13. या 13 चेंडू या 13 धावेमध्ये 3 मात्र चौकार आहेत आणि एक वाईड स्वरूपातला धाव आहे. पुढचा गोलंदाज आहे तो सूरज. पहिले आपल्या संघासाठी सूरज अवेलेबल आहेत. फलंदाजी मार्ग आहे तो इस्माईल शेख. पाहूया आपल्या संघासाठी कोणत्या रीतीने फलंदाजी करणार. आणि हा फुलटस चेंडूचा फुलटस स्वरूपाचा चेंडू पाहूया. नो चेंडू, नो +1, 2 धावा. पाहूया फ्री हिटची कितीपर्यंत मजल घेऊ शकतात ते प्रशांतजी शुक्ला. पहिल्या षटकात खणखणीत असे 3 चौकार यांच्या फलंदाजीतून आले आहेत. फ्री हिट चेंडू गोलंदाज मागो आहे तो सूरज. आवाज टाकलेला विक्रायला किती वेळेस बाहेर बाहेर जाऊन मी दिला नव्हता आवाज. फ्री सर्वात चेंडू आणि खणखणीत चौकार षटकार. प्रशांतजी शुक्ला या फलंदाजाकडून आलेला हा उंचावून टोललेला षटकार. एक नावाजलेलं असं हे नाव गाजलेलं नाव प्रशांत शुक्ला आपल्या फलंदाजीच्या जोरावर उमटत आहे. त्याची येथे देखील पुरेपूर प्रदर्शन करत आहे. चेंडू पाहूया या ठिकाणी झेल होते की नाही, परंतु थोडस गचाळ क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघायला मिळत आहे प्रेक्षकांना. 2 धावा मात्र निश्चित केले या चेंडूवर. अरे त्याचा कुठं गॅस सोडता. ओके DRS फुलटॉस नो बॉल चेक करतो. फेअर डिलिव्हरी. अशा रीतीने DRS संपलेला आहे या संघाचा. पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न फसला आहे, मात्र या ठिकाणी ग्राउंड शॉटवर थोडस गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे. मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण आहेत. सुंदर असा फटका, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील तेवढं सुंदर. एकच धाव
निश्चित या चेंडूवर 26 धावा पूर्ण झाले. 26 धावा, 4 चेंडू 26 धावा. 9 बॉलचे देखील धावा या ठिकाणी खर्च झाले आहेत. सुंदर अशी गोलंदाजी सूरज आपल्या संघासाठी करत आहे. पॉवर प्लेचा अंतिम चेंडू. सुंदर असा एकच धाव. 2 षटकानंतर संघाची धाव संख्या झाली ती 27. पाहायला गेलो तर आज सकाळपासून काय काय संघांचं आव्हान होतं 27, परंतु या संघाने 2 षटकातच 27 धावा पूर्ण केल्या आहेत. किती मोठं आव्हान हे आपल्या संघाच्या नावाने या ठिकाणी रेकॉर्ड करतील हे पाहायचं आहे. 2च षटकात 27 धावा पूर्ण केल्या आहेत. उंच मारायला फटका, परंतु या ठिकाणी पाहूया झाडाच्या रोखीमुळे तो डिक्लेअर चेंडूत 1 धाव. डिक्लेअर स्वरूपातला चेंडू हा 1च धाव. आत नाही आला ना, बाहेर ना फेकला ना. किरण केलता ना. किरणाचं बोलव द्या सतामला. पुन्हा एकदा मारला उंचावून फटका. या चेंडूवर देखील 1च धाव पूर्ण.
दिवसातला पोल बी म्हणजे पहिल्या पोलमध्ये वाघगाव खेड संघ हा क्वालिफाय झाला सुपर 8 मध्ये. चेंडू जर हरवला तर तुम्हाला नवीन चेंडू हे देण्यात येणार आहे. त्याचबरोबर दोन संघ एकमेकाच्या विरोधात खेळताना पाहायला भेटतात. दोन षटकानंतर जर चेंडू हरवला तर जुना चेंडू तुम्हाला इथं देण्यात येणार आहे आयोजकांकडनं. तर बॅटर मैदानाच्या स्ट्राईकवरती धनंजय काळे DJ नावाने प्रसिद्ध असणारा हा खेळाडू कालेवाडीतला. तर स्ट्राईकवरती प्रशांत शुक्ला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भूषण. मला वाटतं सर्व खडकी परिसरामधले खेळाडू क्षेत्ररक्षण करणारे. ओहो परत एकदा चेंडू हलक्या हाताने इथे स्टेअर करण्याचा प्रयत्न होता ऑफ साईडच्या दिशेने. फॉलो थ्रो मध्ये स्वतः गोलंदाज अडवताना पाहायला भेटतो. इथे डॉट चेंडू येतोय. पहिले चेंडू डॉट. 6 षटकाचे सामने आज सकाळपासून जर पाहिलं गेलं तर इतर सर्व संघ इथं झुंज देताना पाहायला भेटत. 40वी पार मला वाटतं एकच संघाने 60 धावा केले होते. त्याच्यानंतर 26, 27, 35 या धावाच्या आत इथं थांबत होते समोरचे संघ. ओहो परत एकदा बिघड करण्याचा प्रयत्न खोलवर पद्धतीत चेंडू होता. हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न इथं प्रयत्न फसताना पाहायला भेटतोय. डॉट चेंडू येतोय. अडतीस धावा धावपलकावरती. भूषण परत एकदा उजव्या हाताने मारा करण्यासाठी सज्ज होतोय. परत एकदा चेंज ऑफ पेस फिंगर रोल करताना पाहायला भेटतोय. पण ही तर पंचदंडित करताना पाहायला भेटतोय. अंपायरचा इशारा तो व्हाईट बॉल. विकेटवरती खऱ्या अर्थाने खूप टन आहे. त्यामुळे मला असं वाटतंय इथं गोलंदाजाला देखील मदत आहे आणि गोलंदाजाच्या विरोधात देखील चेंडू इथे जास्त फिरताना पाहायला भेटतो. इथं तुम्ही जर योग्य टप्पा टाकला तर नक्कीच तुम्हाला देखील मदत होऊ शकते. परत एकदा सबमरीन डिलिव्हरी. चेंडू खाली राहिला आणि विकेट किपरच्या हातात जाऊन पोहोचला. चेंडू परत एकदा येतो डॉट. धनंजय काळे नॉन स्ट्राईक जो फलंदाज आहे त्याचा देखील गुणवत्ता आहे पूर्ण भारतभर. त्यांनी देखील क्रिकेट खेळायला गेल्याच वर्षी कोलकाताचे दौरे देखील केलेत, कर्नाटकचे दौरे देखील केलेत प्रशांत शुक्लाने. हो परत एकदा ऑन साइडला फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू येतो डॉट. सध्याला आम्ही जर पाहिलं गेलं तर सकाळच्या सत्रामध्ये विकास सरांनी मी चर्चाच करत होतो की आता संघामध्ये जर पाहिलं गेलं तर मोठे फटके मारणारे खेळाडू आहेत, पण मॅच घेऊन खेळणारा खेळाडू आतापर्यंत मला असं वाटत नाही की कुठल्या टीममध्ये आहे. कारण की तुम्हाला जर मॅच जिंकायची असेल तर पूर्णपणे मॅच घेऊनच खेळावं लागणार आहे. मोठे जे प्रोफेशनल खेळाडू तुम्ही पाहिले असाल मॅच कोलकाताची टीम असो दिल्लीची असो कुठल्याही महाराष्ट्राची प्रोफेशनल लेवलची जी टीम आहे त्यांच्या 2 खेळाडू हे पूर्णपणे मॅच घेऊन खेळणारे असतात. त्यामुळं जर लोकल टीममध्ये जर पाहिलं गेलं तर हे कमी खेळाडू भेटतात की पूर्ण मॅच घेऊन करतो. परत एकदा बिघड करायचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. खेळाडू डाऊन द बॉल पण डोक्यावरनं चेंडू जाणार लॉंग ऑफच्या सीमारेषा पार. अंपायरचा इशारा येतोय. धनंजय काळेच्या बॅटमधनं येतोय हा षटकार. 6 धावा. उसळी घेणारा चेंडू होता. अगदी समोरच्या दिशेने फटका खेळताना पाहायला भेटतो. चेंडू सीमारेषा पार जाताना पाहायला भेटतोय. आज जर पाहिलं गेलं तर अगदी चौकार षटकाची आतिषबाजी, नियंत्रित गोलंदाजी, बॅट अँड बॉलची जुगलबंदी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग इथे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. सुंदर आयोजन नियोजन जाणता राजा प्रतिष्ठान यांच्याकडनं जर पाहिलं गेलं तर आजच्या दिवसभरातलं चांगलं काम. परत एकदा ऑन साईडला फटका खेळलेला आहे. तिथे खेळाडू अवेलेबल आहे तोपर्यंत इथे 1 धाव प्राप्त होताना पाहायला भेटते. एका धावाच्या सहाय्याने स्कोर कार्डवरती हलकीशी बढत होती. 45 धावा धाव फलकावरती. 46 धावा धाव फलकावरती. 1 फलंदाज बाद 4 षटकानंतर. 6 ते 7 वर्षानंतर फुलपीचा महासंग्राम या मैदानावरती आपण पाहत आहोत. कारण की अनेक प्रेक्षकांची गर्दी प्रेक्षकांची गर्दी इथं थोड्याच वेळात होणार आहे. जसं पक्षी तुम्ही पाहत असेल आकाशाच्या दिशेने घरटत जात आहेत तसंच मला वाटतं थोडंसं जॉब पसलं सर्व प्रेक्षक राजा देखील इथं आपल्या घराच्या दिशेने इथं येत असतील. थोडंसं चहा नाश्ता कॉफी पिऊन परत एकदा मैदानाच्या आत हजेरी लावताना पाहायला भेटणार आहे. त्यामुळे हाऊसफुल असणार आहे. जो आता सध्याला घरी आहे तो नक्कीच या ग्राउंडवरती दिसेल आणि नंतर इथं सीट अवेलेबल नसणार आहे. त्यामुळे जेवढं लवकर तुम्हाला ग्राउंडवरती येता येईल तेवढं लवकर या. कारण की आज हे 4 संघ जे खेळणार आहेत ते पूर्ण पुणे जिल्ह्यामधले टॉपर खेळाडू घेऊनच मैदानाच्या आत उतरलेले आहेत.
इब्राहिम बागवान देखील आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये. खूप वर्ष यांनी देखील हाफ पिच क्रिकेट खेळलेलं आहे लॉंग टेनिस बॉलवरती. आणि आज फुल पिच बंदी त्यांचं देखील पुन्हा आगमन होताना पाहायला भेटतोय. धनंजय काळे स्ट्राईक वरती गोलंदाजी मार्क वरती. शंकर परत एकदा एक्स्ट्रा कव्हर्सला फटका खेळून काढला खेळाडू तिथं थोडस लांब छिडू जातोय सीमारेषावर. पंचांचा इशारा येतोय. हा आहे एक अत्यंत फुलंद चौकार. 4 धावा. 50 धावा पूर्ण झालेत. परत एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ ऑफ जीवनदान. नेहमी मी म्हणत असतो तुम्ही रक्तदान करा, अन्नदान करा, कन्यादान करा, तिथे तुम्हाला आशीर्वाद भेटेल, पुण्य भेटेल. पण क्रिकेटच्या मैदानाच्या आत कोणाला जीवनदान देऊ नका. हे दान तुमच्या विरोधात जाऊ शकतो आणि येणारा वेळ आणि येणारा काळ हे तुम्हाला नक्कीच सांगेन. कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप इथं झालेला आहे धनंजय काळेचा. पाहूया धनंजय काळे पुढच्या काही चेंडूवरती कसं प्रहार करतोय. विकेट. खूप वेळा स्ट्राईक वरती होता प्रशांत शुक्ला, पण तुम्ही त्याला शांत नाही ठेवू शकणार. स्ट्राईक वरती आला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चिडू जातोय सीमारेषा पार. हा येतोय प्रशांत शुक्लाच्या बॅट मधला घानाघाती षटकार. 6 धावा. अनुभव महावीर स्पोर्ट्स क्लब या संघाकडनं T20 ला सुरुवात केली होती. प्रोफेशनल क्रिकेट स्मॅशर कडनं क्रिकेट क्लब चिंचोडी या संघाकडनं सुरुवात केली होती. त्याच्यानंतर भेटलेला अनुभव आणि पूर्ण महाराष्ट्रभर आपलं नाव प्रत्येक ग्राउंड वरती गाजवलेलं या फलंदाजाने परत एकदा एक्स्ट्रा कव्हर्सला खेळून काढलेला हा फटका सुरेख. हे हवा मिळतील 4 आणि 4 चौकार. 4 धावा. क्रिकेट करिअर देखील सुंदर आहे. याच्यावरती देखील लहानपणापासून क्रिकेट खेळलेला प्रशांत शुक्लांनी, त्याचबरोबर डांगे चौक पिंपरी नव महाराष्ट्र, त्याच्यानंतर संजय मामा पवार यांनी दिलेलं त्याच्यावरती लक्ष. ते लक्ष नंतर स्मॅशर संघाकडनं खेळताना अनेक टुर्नामेंट या फलंदाजांनी गाजवलेले आहेत. आज जर पाहिलं गेलं तर परत एकदा आपल्या कालेवाडी गावासाठी इथे खेळण्यासाठी सज्ज होतोय. हेलिकॉप्टर परत एकदा लॉंग द कार्पेट चिंडू जातोय लॉंग ऑफला. तिथे खेळाडू अवेलेबल आहे. तोपर्यंत 1 धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटली. एका धावाच्या साह्याने इथं 62 धावा धावफलकावरती. 5 चेंडू. आजच्या दिवसातला सर्वात हाय स्कोर जर मानला गेला तर कालेवाडी संघ अय्यूबाई शेख यांच्या मालकीचा संघ असणारा हा संघ आहे कालेवाडीचा पूर्ण. आणि तुम्ही विकेटवरती जर धावा दुसरी पळाली किंवा पहिली तर 1 धाव इथं तुम्हाला, दुसरी धाव जर पळाली विकेटवरनं तर 1 धाव इथं शॉट देण्यात येणार आहे. त्यामुळे लक्ष टासू द्या. 62 धावा धावफलकावरती 5 षटकाला. तर विकेटवरनं तुम्ही जर पळालात तर 1 धाव शॉट देण्यात येणार आहे. मातीचा विकेट आहे. माती विकेट लवकर खराब होऊ शकतो. आपल्याला 2 पोल खेळवायचे दररोज. म्हणजे 8 संघ इथं खेळणार आहेत. सकाळच्या सत्रामध्ये 1 पोल असणार आहे 8 टीमांचा. तर दुसरा संध्याकाळच्या सत्रामध्ये दुसरा पोल असणार आहे. जो जिंकन तो सुपर 8 मध्ये जाणार आहे. आजच्या दिवसातला वाहगाव खेड हा संघ सुपर 8 मध्ये दाखल झालेला आहे. आता हे दुसरा पोल मैदानाच्या सुरू आहे. 2 संघ इथे खेळताना पाहायला भेटतात. मातब्बर संघ आहेत. भूषण परत एकदा उजव्या हाताने मारा करण्यासाठी सज्ज होतोय. प्रशांत शुक्ला स्ट्राईक वरती. हो शॉर्ट पिच गेंद त्याला पाठवलेला आहे ऑन साइडला सीमारेषा पार. गोलंदाजाला बाय बाय करत चिडू जातोय आउट ऑफ द पार्क. हा येतोय प्रशांत शुक्लाच्या बॅट मधनं मोठा प्रहार. षटकार. 6 धावा. 68 धावा. 68 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट्स. कालेवाडीचा कोण रोरा वंडर बॉय मैदानाच्या आत फलंदाजी करताना पाहायला भेटतोय. तोपर्यंत ऑफ साइडला स्टेअर करताना पाहायला भेटतो. डीप मध्ये खेळाडू अवेलेबल आहे. तोपर्यंत 1 धाव प्राप्त होताना पाहायला भेटतो. ISPLच्या नियमानुसार राजेश सोलटे देखील या स्पर्धेमध्ये म्हणजे या संघाकडनं आतापर्यंत खेळता पाहिलं नाही, पण याच इरेतला राजेश सोलटे देखील आहे. म्हणजे किती ताकदवार एकदम मस्त टीम बनवून अय्यूबाईने इथं घेऊन आलेले आहेत मैदानाच्या आत. राजेश सोलटे देखील हाच टीमचा खेळाडू आहे. तो देखील मला वाटतं येईन. परत एकदा हेलिकॉप्टर लँड करताना पाहायला वाटतं उडवलं आहे. तिथं खेळाडू अवेलेबल आहे एकदम जडमध्ये. इथं जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला वाईड यॉर्कर
प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन हे करणं गरजेचे आहे. जर तुम्ही सरळ सरळ जोरात चेंडू टाकत बसलात तर नक्कीच तुमच्या विरोधात प्रचंड मोठे हल्ले होऊ शकतात. सकाळच्या मध्ये अख्खे एक गाव एक टीमचे खेळाडू होते आणि सर्व चांगले परफॉर्मन्स करत होते. सर्वात जास्त इम्प्रेस केला असेल तर तुम्ही कार्तिक नवले परत एकदा मैदानाच्या आत. इथे प्रशांत शुक्ला थांबायचं नाव घेत नाही. इथे प्रचंड मोठे हल्ले होताना पाहायला भेटते. 18 चेंडू मध्ये वैयक्तिक 54 धावा इथं प्रशांत शुक्लाच्या बॅट मधला आलाय. अर्धशतक पूर्ण होतं या स्पर्धेमधला प्रशांत शुक्लाच्या बॅट मधला पहिला अर्धशतक. प्रशांत शुक्ला भूषणच्या विरोधात इथे फटकेबाजी करताना पाहायला भेटतोय. परत एकदा हेलिकॉप्टर इथं लँड होतोय खेळाडूच्या हातात. लॉग ऑनला डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. इथं कुठली चूक करत नाही प्रशांत शुक्लाची. इथे खेळी समाप्त. धक्का क्रमांक लागतोय तो अय्यूब भाई शेख स्पोर्ट्स क्लब कालेवाडी या संघाला दुसरा. डिवायटर मैदानात समीर भोसले. समीर परत एकदा सबमरीन डिलिव्हरी. ते टप्पा जर पाहिलं तर वाईट इथं स्वर मारवताना पाहिला. टप्प्यावरती जेव्हा जेव्हा चेंडू पडला तेव्हा खालीच राहिलेला. मला वाटतं गोलंदाज नेमकं तिथंच काहीतरी अचूक टप्पा टाकण्याचा प्रयत्न असणार आहे. समीर भोसले दुखापत नंतर इंजुरी नंतर परत एकदा पुनरागमन करताना पाहायला भेटतोय. खूप दिवसानंतर हा फलंदाज मैदानाच्या आता. हो सुरुवात इथं फुलटच चेंडू होता आणि तिथं खेळाडू तैनात होता. फलंदाज समीर भोसले देखील शून्यावरती होत आहे. बाद ओव्हरची समाप्ती. 6 षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या झाली ती 77 धावा. 2 फलंदाज बाद. जिंकण्यासाठी सोनूभाऊ सकट स्पोर्ट फाउंडेशन या संघाला पाहिजे 78. याच्यानंतरचा होणारा सामना थंडर 11 त्याच्या विरोधात कमलेश राजेंद्र घोले स्पोर्ट फाउंडेशन. दोन्ही कॅप्टनला विनंती आपण नाणेफेकीसाठी यायचं. लगेच आपण इथं नाणेफेकीचा कौल करणार आहोत आणि लगेच सामन्याला सुरू करणार आहोत. त्यामुळे विनंती आहे थंडर 11 चिखली उत्तम मोरे सर आपल्या संघाला एक लगेच पाठवून द्यायचं. त्याचबरोबर जर पाहिलं गेलं तर किंवा थंडर 11चे जे सदस्य इथं संपर्क करायचे. त्याचबरोबर अगदी जिथं जिथं पिंपरी चिंचवडमध्ये स्पर्धा होतात तिथं सर्वात पहिले इथं स्पर्धा बघण्यासाठी जे क्रिकेट रसिक आहे क्रिकेट प्रेमी आहेत ते इथं या ग्राउंडवरती पुन्हा जिल्ह्यात असं म्हणतात अक्षय परदेशी अशी कुठली टुर्नामेंट नाही की अक्षय परदेशीचं मॅच बघायला गेलेलं असेल. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. असे अनेक प्रेक्षक आहेत लेजंड खेळाडू आहेत ते क्रिकेटपासून लांब राहू शकत नाही. ते क्रिकेट जरी खेळत नसेल तरी देखील ते मॅच बघण्यासाठी येतात
असे एक चिंचोडचे दादा होते ते मला वाटतं थोडंसं येत नाही आता यावर्षी त्यांना पाहिलं नाही. पण एक लांडगे काका आणि अक्षय परदेशी हे दोन व्यक्तिमत्व असे आहे की ते नेहमी ग्राउंडवरती तुम्हाला खेळताना दिसणार नाही, पण मॅच बघण्यासाठी सकाळी 9 वाजेपासूनच ग्राउंडवरती हजेरीवर असतात. त्यामुळे त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. असे खेळाडूंचं असे प्रेक्षकांचं खरंच कौतुक करणं गरजेचं आहे, कारण की सध्याला प्लेअर लवकर येत नाहीत, आयोजक लवकर येत नाहीत, पण प्रेक्षक हा ग्राउंडवरती सर्वात पहिला अवेलेबल असतो. आणि पूर्णपणे नियोजन कमिटीचं देखील खूप कौतुक करणं गरजेचं आहे. सकाळी 5 वाजेपर्यंत रोलिंग करत होते पिचवरती जाणता राजा प्रतिष्ठान. अक्षरशः अजून देखील त्यांच्या डोळ्यावरनं झोप निघलेली नाहीये, तरीही देखील ग्राउंडवरती अजून देखील इथं पूर्णपणे आयोजन नियोजन करताना पाहिलं, पूर्ण प्लॅनिंग करताना पाहिलं. कुठेही आपली स्पर्धामध्ये गालबोट लागता कामा नये, कुठेही कमतरता कमी इथं कलती कामा नये. त्यामुळे पूर्णपणे नियोजन करताना पाहिलं. कालोडीजी स्पॉन्सर अय्यूबभाई शेख, प्रशांत शुक्ला यांना पारितोषिक देण्यात येणार आहे. अय्यूबभाई शेख यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. चला फलंदाज पाठवा. त्याचबरोबर कालेवाडी संघ हे पूर्णपणे आपले खेळाडू घेऊन मैदानाच्या आत उतरलेत. मला वाटतं चेतन सुतार हे देखील संघामध्ये आहेत. त्याचबरोबर इस्माईल शेख, प्रशांत शुक्ला, धनंजय काळे, समीर भोसले. म्हणजे चेतन आज नाहीये, टीम सपोर्ट करण्यासाठी उद्या. हा काकी चेतन सुतार देखील कालेवाडी मधलाच खेळाडू आहे. कालेवाडीपासून सुरुवात केली होती, पण आता चिखलीमध्ये स्थलांतर झालेलं आहे. म्हणजे मागच्या 5 वर्षापासून चिखलीमध्ये स्थलांतर झालं, पण सुरुवात कालेवाडीपासून सुरुवात केली होती. महावीर या संघापासून सुरुवात झाली होती. प्रशांत शुक्ला, राजेश सोलटे, चेतन सुतार हे सर्व खेळाडू महावीर स्पोर्ट्स क्लब कालेवाडी या संघाकडनं खेळतात. चला फलंदाज पाठवा. चला फलंदाज पाठवा. विनंती आहे, आपण लगेच सामना सुरू करून घेणार आहे. त्याचबरोबर आपण थोडीशी चर्चा पण करू. आपल्यासोबत जोडलेले आहेत गोट्या भाऊ, अधिक माहिती ते देखील आपल्यापर्यंत पोहोचून. नवीन नवीन खेळाडू त्यांच्या संघामध्ये आहेत. आज 12th मॅच आहेत, पण नक्कीच जेव्हा जेव्हा हे प्रोफेशनल खेळाडू आहेत, जेव्हा यांना संधी भेटते ते संधीचं नेमकं सोनं करत असतात. आता सध्याला गरज नव्हती संघाची, कारण की ऑलरेडी स्कोर झाला होता 78. जर मोठे मोठे फटके मारायचे असते तर नक्कीच गोट्या भाऊची देखील तुम्हाला बॅटिंग ह्याच्या पुढच्या सामन्यामध्ये पाहायला भेटेल. जाणता राजा प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर जाणता राजा प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चषक आपण पाहतोय 2025. दिवस क्रमांक पहिला, पोल 2, 12th मॅन इथं भैया आहेत. स्ट्राईक वरती अमोल, मला वाटतं अण्णासाहेब मगरी स्टेडियम वरती इथं चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला विजय करून दिला तोच अमोल. स्ट्राईक वरती आता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज इथं सज्ज होत आहे. निजाम हो, परत एकदा पहिला चेंडू खोलवर जात आहे. इथं पद्धतीने टाकताना पाहायला भेटतो, ऑफ साईडला इथं स्टेअर करताना पाहायला भेटत. कर्मभूमी जन्मभूमी असं म्हणता येईल, यूपी कर्मभूमी पुणे
गोकुलवाडा संघाकडनं देखील खेळाडू पाहायला भेटला असं खेळताना जिसान जे शेख आहे त्याच्या सोबत युपी मध्ये हा देखील खेळाडू खेळताना पाहायला भेटत. पण आज कालेवाडी या संघाकडनं आपल्याला खेळताना पाहायला भेटत. नवीन गोलंदाज नवीन चेंडू स्पेशलिस्ट गोलंदाज मैदानाच्या आत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. परत एकदा वेगाने टाकलेला हा चेंडू. अच्छी यहाँ पर गेंदबाजी करते हुए निजाम. चला प्रेक्षक आपल्यास विनंती आहे, मला वाटतं जगदीश भाई आपल्यास विनंती की आपण थोडस भिंतीच्या वरती जायचं किंवा इकडे स्टेडियम मध्ये यायचं. प्रेक्षकांना विनंती आपण भिंतीच्या वरती थांबायचे. परत एकदा बिघड करण्याचा प्रयत्न बॅटीची कडा थंडम्यांच्या दिशेने चेंडू हाताला पाहायला भेटतो. चेंडू चला विनंती आहे, सूचना आहे परत एकदा दुखापत होऊ शकते, चेंडू लागू शकतो तुम्हाला, त्यामुळे विनंती आहे थोडं सतर्क बसा, तिथं भिंतीच्या वरती पाय ठेवून बसा. कारण की आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील पाहिलं असेल मोठे मोठे फटके जेव्हा फलंदाज मारतो प्रेक्षकांना देखील दुखापत होती, त्यामुळे लक्ष द्या, नजर हाटी दुर्घटना घटी. परत एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू इथं चेंडू पडल्यानंतर फिरताना पाहायला भेटतोय, अगदी उसरी घेताना पाहायला भेटतो. या विकेटला बाउन्स पण आहे आणि स्पिन पण आहे. विकेट बनवलं कोणी जे चांगलं क्रिकेट खेळतात त्यांना चांगला अनुभव आहे, त्या इथल्या सर्व आयोजकांनी हे विकेट बनवले. त्यात सर्व आयोजन नियोजन कमिटी आहे आणि त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं. काही छोटं ग्राउंड आहे, जेव्हा फलंदाज आत येतो असं वाटतं की लो स्कोर होणार आहे, पण तिथं गेल्यानंतर कळतंय की या विकेटला बाउन्स किती आहे आणि स्पिन किती आहे. संघर्ष स्ट्रगल्स सकाळपासून फलंदाजी करताना पाहायला भेटतो. फलंदाजा परत एकदा पॉईंटच्या दिशेने खेळून काढलेला खेळ फटका, तिथं चेंडू इथं अडवण्यात यशस्वी ठरतो वैभव, तोपर्यंत इथं 2 धावा प्राप्त होताना पाहायला भेटतोय. 7 वर्षानंतर परत एकदा मला वाटतं जगदीश या ग्राउंड वरती खेळताना पाहायला भेटणार आहे, कारण की आमच्याच संघाच्या विरोधात इथं क्वार्टर फायनल मध्ये चांगली गोलंदाजी करून त्यांचा संघ सेमीफायनल मध्ये गेला होता याच मैदानावरती. परत एकदा साईडला फटका खेळलेला आहे, तिथं खेळाडू डीप मध्ये आहे, तोपर्यंत तिथं 1 धाव प्राप्त होताना पाहायला भेटतोय. तोपर्यंत 1 धाव. माझं लक्ष लय 5 धावा धावफल करते. निजाम एका षटकानंतर 5 धावा खर्च केलेत, कुठलाही फलंदाज बाद करण्यात यशस्वी ठरला नाही. गोलंदाजी मार्क वरती सोहेल गोलंदाजी मार्क वरती सज्ज होते. खूप मोठा इथं डोंगर इथं बनवलेलं आहे, पहिला बॅटिंग करताना स्कोर खूप मोठा इथं बनवलेला आहे या ग्राउंड अनुसार, आणि त्याच्यात 2 लेफ्ट आर्म गोलंदाज घेऊन मैदानाच्या आत आतापर्यंत उतरलेले तो कालेवाडीचा संघ. वेगवान गोलंदाज अगदी थोडस आडव्या हाताने चेंडू टाकण्यात इथं प्रयत्न करताना पाहिलं आणि अगदी योग्य गोलंदाज, मला वाटतं मी पहिल्यांदा गोलंदाजला पाहायला भेटतोय. साईडला फटका खेळा बॅटने तिथे डीप मध्ये खेळाडू नाही, कोण खेळाडू आणि चेंडू मध्ये लागलेली रेस. इथे दुसरा धावाचा देखील प्रयत्न होते, पैकी उत्तर 2 धावा इथं प्राप्त करताना पाहायला भेटत. 2च्या साह्याने इथं 8 धावा आतापर्यंत. दुसरा षटक मैदानाच्या आसुर आहे. थोडेसे प्रशांत शुक्ला देखील इथं चर्चा करताना पाहायला भेटतो गोलंदाजच्या सोबत, आणि नवीन गोलंदाज आहे, आत्मविश्वास प्रोत्साहन देताना पाहायला भेटतो. आत्मविश्वास तुमचा सर्वात जवळचा मित्र आहे. तुमच्यापाशी जर आत्मविश्वास असेल, तुम्ही कुठल्याही अपोजिट किती ताकदवान फलंदाज असू द्या त्याच्या विरोधात तुम्ही गोलंदाजी चांगली करू शकता. त्यामुळे आत्मविश्वास घेऊनच मैदानाच्या आत उतरायचंय. परत एकदा ऑफ साईडला पॉइंटच्या दिशेने इस्माईल शेख तिथे तैनात होता. 1 धाव इथं प्राप्त होताना पाहिलं. सुंदर क्षेत्ररक्षण. वय वर्ष 41 40 झाले, 41 इथं लागू झाले. त्यांना देखील म्हटलं यंग खेळाडूची इथं लाजवेल असं फिटनेस त्यांना बघून असं पाहायला भेटतं की असं वाटत नाही की ते 41 वर्षे, पण सुंदर इथं क्षेत्ररक्षण करताना पाहिलं. अगदी 100% एफर्ट मैदानाच्या आत देताना पाहायला भेटतो आपल्या संघाकडनं. प्रत्येकदा गोलंदाजी मार्क वरती डाव्या हाताने सज्ज होतोय सोहेल. परत एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू अगदी यष्टिरक्षकाचा वेध घेताना पाहायला भेटतो. चेंडू येतो डॉट. इथे मोठे फटके मारण्याचा प्रयत्न आहे. भूषण
क्षमता आहे, ताकद आहे या फलंदाजामध्ये, पण सध्याला बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. उपरांत साईडला फटका खेळलाय, तिथं खेळाडू टीप मध्ये आहे, तोपर्यंत इथं एक धाव प्राप्त करताना पाहायला होतं. जसं जसं हे जवळ मला वाटतं जसं थोडंसं अंधार होताना जायला पाहिलं तसे तसे नवीन देखील खेळाडू तुम्हाला संघामध्ये खेळताना पाहायला भेटणार आहे. मला वाटतं अमित तांबे देखील एक आयकॉन खेळाडू आहे, महाराष्ट्रभर टेनिस क्रिकेट खेळत असतो, तो देखील अय्यूबाई शेख स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाचा सदस्य आहे. राजेश सोरटे देखील या संघाचा सदस्य आहे. म्हणजे एक चांगली टीम, एकाच हिरामध्ये सर्व खेळाडू घेऊन मैदानाच्या आत उतरलेले आहेत आणि तसंच ताकदवान गोलंदाजी देखील करताना पाहायला भेटतो. दुसऱ्या इनिंग मध्ये षटक संपले, दोन षटकानंतर 11 धावा धावफलकावरती. सोनूभाऊ सकट स्पोर्ट फाउंडेशन खडकीचं देखील कौतुक करणे गरजेचं आहे, कारण की प्रत्येक स्पर्धामध्ये इथं पार्टिसिपेट करताना पाहायला भेटतं. ते इब्राहिम भाई बागवान यांचा संघ BYC संघाकडनं ते देखील आपल्याला हाफ पिच क्रिकेट खेळताना पाहायला भेटत. त्यांची देखील फलंदाजी करणं इथं पाहायला आपल्याला भेटणार आहे. दुसऱ्या याच इनिंग मध्ये निजाम गोलंदाजी मार्कवरती डावखोर हाताचा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. अमोल आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर शांत इथं संयमी फलंदाजी करतोय, पण आता ते अशांत होणं गरजेचं आहे, कारण की आता अशांत नाही झालं तर संघ अडचणीत येऊ शकतो. हो बिगेट करण्याचा प्रयत्न, परत एकदा चेंडू येतो डॉट. निजाम डावखोर गोलंदाज मैदानाच्या आत आपला स्पेल दुसरा षटक मैदानाच्या टाकताना पाहायला भेटतं. परत एकदा बिगिट केला, एक्स्ट्रा कव्हर्सला इथं वैभव तिथं तैनात आहे, तोपर्यंत एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटतात. म्हणजे जशी क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे तसेच इथं गोलंदाजी करताना पाहिलं त्याच टप्प्यावरती, कारण की तुम्ही अकॅडमीमध्ये सराव करण्यासाठी आता तुम्हाला कोच देखील म्हणतात की जसे तुम्ही फिल्डिंग लावली तशी तुम्ही गोलंदाजी देखील करा. त्याच्या डोक्यावरून तुम्ही चौकार षटकार हा त्या एरियामध्ये, पण तुम्हाला त्याच दिशेने टप्पा इथं गोलंदाजी करावी लागेल. परत एकदा बॅटीची कडा थर्डमॅनच्या दिशेने जाताना पाहायला भेटतो. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये एक धाव इथं प्राप्त होताना पाहायला भेटतोय. 13 धावा धाव फलकावरती. चला थंडर 11 संघनायक, त्याचबरोबर सागर. चला आपण टॉस साठी यायचं लगेच. परत एकदा ऑफ साईडला स्टेअर करताना पाहायला भेटतो. वैभव डीप मध्ये आहे, तोपर्यंत एक धाव इथं प्राप्त होताना पण सिंगल डबल वरती इथं भर देताना पाहायला भेटतो. मोठे फटके मारणे गरजेचे जर तुम्हाला विजेच्या दिशेने जायचं असेल तर. अजून देखील खूप मोठे तुम्हाला डोंगर पार करायचे. 78 धावांचा पाठला करताना इथे आतापर्यंत 14 धावा बनवलेत. तिसरं षटक मैदानाच्या आत सुरू आहे. हो परत एकदा इथे चेंडू आत येताना पाहायला भेटतोय. फिंगर रोल होताना पाहायला भेटतो. 30 सर्कल पासून अगदी वेगाने धावताना पळताना पाहायला भेटतो तो निजाम, पण चेंडू इथं टाकल्यानंतर आतल्या बाजूला टर्न होताना पाहायला भेटत. दोन्ही बोटांचा इथं वापर करताना पाहायला भेटतो गोलंदाज. परत एकदा चेंडू उसळी घेत नाही, षटक समाप्तीचा इशारा येतो. चेंडू येतो डॉट. 3 षटकानंतर धाव फलकावरती धाव संख्या झाली ती 14 धावा बिनबाद. सोनूभाऊ सकट स्पोर्ट फाउंडेशन खडकी. प्रशांत शुक्ला गोलंदाजी मार्कवरती. चला थंडर 11 संघनायक आपण यायचं लगेच. कॅप्टन पहिला चेंडू डॉट. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, परत एकदा चेंडू फ्लायटेड होता, पायाचा वापर करताना पाहायला भेटतो फलंदाज, पण चेंडू पडल्यानंतर परत एकदा आतल्या बाजूला वळून घेताना पाहायला भेटतोय.
यष्टीरक्षक इस्माईल शेखच्या हातात जाऊन पोहोचवतोय. चेंडू येतो डॉट. ओ फुल टॉस इथे फुल टोल वसूल करताना पाहायला भेटतोय. चेंडू जातोय पोचतोय. फ्री हिटचा चेंडू होता. हिट फलंदाजाला मार करता आले नाही. इथं डॉट होताना पाहायला भेटतो हा बॉल. हो परत एकदा मिडऑफच्या बाजूने फटका खेळून काढला. डीप मध्ये खेळाडू अवेलेबल आहे तोपर्यंत इथं एक धाव प्राप्त करताना पाहिलं. नरसिंग पालमपल्ली मला वाटतं तिथं आहे. नरसिंग भाई आपसे गुजारिश है कि आप यहाँ पर आ जाइए क्योंकि वहां पर थोड़ी सी तकलीफ हो सकती है. त्यामुळे विनंती तुम्ही तिथे थांबू नका. हो ऑन साइडला फटका खेळलाय. चेंडू गॅप मध्ये जाईन का. हो सुंदर क्षेत्ररक्षण. काय इफेक्ट केला होता इथं तरी देखील चेंडू सीमारेषा पार जाताना पाहायला भेटतोय 4 धावांसाठी. फायनलचा मानकरी इथं नरसिंग पालमपल्ली. PCPL मध्ये त्याचा संघ फायनल मध्ये प्रवेश केला होता आणि फायनलचा विजेता ठरला 2025 मध्ये पिंपरी चिंचवड प्रीमियर लीग. नरसिंग पालमपल्ली हे देखील इन ऍक्शन मध्ये दिसणार एक. टॉस चला मुख्य आयोजक किरण चला टॉस साठी यायचं. नरसिंग शुभम महाले आहे का इथं. आपण समालोचन कक्षापाशी यायचं. टॉस करून घ्यायचंय. 28 धावा धावफलकावरती अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 50 धावांची गरज. चला टॉस करायचंय. चला नरसिंग पालमपल्ली आपण थंडरचे कॅप्टन पाठवून द्यायचे. फैजान गोलंदाजी मार्कवरती 12 चेंडू मध्ये 50 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी. 12 चेंडू 50 धावांची गरज संभव आहे असंभव नाही क्रिकेटमध्ये. कारण की असे कित्येक मॅच इथं फलंदाजांनी जिंकवलेले. पण या विकेटवरती इथे होईल का. परत एकदा पूल केलाय. पूल होतोय सक्सेसफुल. ब्युटिफुल अँड वंडरफुल. षटकार 6 धावा. फोर्टी प्लसचे अनुभवी खेळाडू राजकुमार कदम यांच्या हस्ते आपण पुढचं नाणेफेकीचं कौल करणार आहोत. थंडर 11चे संघनायक नरसिंग थेट भोसरीवर इथं आलेत. परत एकदा बिघड करण्याचा प्रयत्न. चेंडू नो मॅच मध्ये जाऊन पोहोचतो. हवेत होता पण तिथं खेळाडू अवेलेबल आहे तोपर्यंत नो बॉल मैदानाच्या आत. 2 कॅप्टन एकाकडे आहे चला सागर या. आपल्या सागर मला वाटतं सकाळपासून एकदम हसी खुशीने तयार आहेत. संध्याकाळची वाट बघत होते की या मैदानावरती मला देखील खेळायचंय. ते देखील इथं टॉस साठी आहे. राजकुमार सर यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. फ्री हिट बॉल. चेंडू येतो डॉट. लांब लांब षटकार खेचणारा सागर त्याच्या विरोधात चतुर गोलंदाज चेतन सुतार. बराबरीचा सामना आपण ह्याच्यानंतर देखील पाहणार आहोत. ताकदवाद संघ एकमेकाच्या विरोधात खेळणार आहे. टॉस जिंकला तर बोफखेल संघाने.
कमलेश राजेंद्र घोळे स्पोर्ट फाउंडेशन या संघाने प्रथम टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केले गोलंदाजी करण्यासाठी थंडर 11 या संघाला. पाहूया दुसऱ्या सामन्यामध्ये कोण कोणावरती पडतोय भारी. थोडं समोरनं साईडला सारखा थोडं विनंती आहे, कारण की इथे काही दिसत नाही समोरचं. चला सागर भाऊ थोडस पलीकडे थांबा. एकोणचाळीस धावफलकावरती आपण पाहत आहोत संध्याकाळच्या मध्ये. चला ज्या भिंतीच्या बाहेर जे बसले भिंतीच्या आत त्यांना विनंती आपण भिंतीच्या वरती बसा प्लीज. विनंती आहे प्रेक्षकांना, विनंती की आपण जे बेंच वरती बसलेत विनंती आपण वरती बसा. दुखापत होऊ शकतो त्यामुळे विनंती वरती बसा. हो सुंदर फटका इथे खेळताना पाहायला भेटतोय. तर खेळाडू लॉंग ऑफला तैनात होता धनंजय काळे. कुठली चूक करत नाही, फलंदाज होते बाद. धावता क्रमांक लागतो तो पहिला. एकोणचाळीस धावफलकावरती अजून देखील इस्माईल शेख गोलंदाजी मार्क वरती. चला थंडर 11 आपण लगेच तयार राहायचं. शेवटचे 6 चेंडू आहेत. वाईट चेंडू, पहिला चेंडू वाईट येताना पाहायला भेटतोय. अंपायरचा इशारा येतोय. थंडर 11 आपण लगेच तयार राहायचंय. डाऊन साईडला फटका खेळा. भूषणला मला वाटतं इथं फलंदाजी ओपनिंग पासून करताना पाहायला भेटतो. एक फटका धक्का तर लागलाय जस्ट. जर पाहायला गेलं तर सोनू भाऊ सकट स्पोर्ट फाउंडेशन खडकी या संघाला. पण त्याच्यानंतर जर पाहिलं तर दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवलं होतं अक्षरशः अय्यूबभाई शेख स्पोर्ट्स क्लब कालेवाडी या संघाने, या संघाच्या गोलंदाजांनी. हो ऑफ साईडला फटका खेळाय सुरेख. डीप मध्ये खेळाडू वैभव अवेलेबल आहे. चेंडूवरती जातो तोपर्यंत इथं एक धाव प्राप्त होताना पाहायला भेटतोय. एका धावाची सहाय्याने स्कोर कार्डवरती हलकीशी बढत होती. 41 धावफलका होती. शेवटच्या 4 चेंडूमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. पकड इथं सध्याला मजबूत होताना पाहायला भेटते ती कालेवाडी या संघाची. हो परत एकदा क्लिंग बोर्ड भूषण नाही तर बाद होताना पाहायला भेटते. क्लिंग बोर्डच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक लागतो तो दुसरा. चला फलंदाज पाठवा, घाई करायची, समय बचाइए. समय बचाना जरूरी है क्योंकि समय के पास इतना समय नहीं है कि वापस आपको समय दे पाए, इसलिए आपको समय बचाना जरूरी है. ऑफ साइडला स्टेअर करताना पाहायला भेटतो. डीप मध्ये खेळाडू डीप मध्ये अवेलेबल आहे तोपर्यंत इथे एक धाव प्राप्त होताना पाहायला भेटते. एका धावाच्या सहाय्याने 42 धावफलकावरती शेवटचे 2 चेंडूवरती 36 धावांची गरज. इस्माईल शेख पुराणा चावल गेंदबाजी मार्ग पर. बिग हिट करण्याचा प्रयत्न इथे कॅच ड्रॉप.
याचबरोबर 35 धावाने इथं विजय होतोय तो आयुबाई शेख स्पोर्ट्स क्लब कालेवाडी हा संघ पहिल्या मॅच मध्ये दुसऱ्या पोल मध्ये. चला विनंती आहे थंडर 11 आपण मैदानाचा ताबा घ्यायचं. याच्यानंतर दोन्ही विनर टू विनर मॅच होणार आहे त्यामुळे कुठली कालेवाडी संघ आपण मैदानाच्या बाहेर राहायचं नाही. विनर टू विनर लगेच मॅच होणार आहे. हे मॅच झालं तर चला थंडर 11 मैदानाचा ताबा घ्या. चालू सामन्यांमधील दोन्ही कर्णधारांनी माईकचा संपर्क साधा. चालू सामन्यांमधील दोन्ही कर्णधारांनी माईकचा संपर्क साधा. सोनूभाऊ सकट स्पोर्ट्स क्लब या संघाच्या कर्णधारांनी माईकचा संपर्क साधा. सोनूभाऊ सकट स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाच्या कर्णधारांनी माईकचा संपर्क साधा.